हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन इज अ टाइप ऑफ डिफरन्सिएशन. ओके, डिफरन्सिएशन मधला एक टाइप आहे जो की आपण डिस्कस करणार आहे. तर मेथडमध्ये काय असतं पहा, फर्स्ट स्टेप काय असतं मेथडमध्ये, जस्ट दोन्ही साईडला लॉग घ्यायचं असतं. लेफ्ट हँड साईड ॲज वेल एज राईट हँड साईडला जस्ट टेक लॉग ऑन बोथ ऑफ दिस टू साइड्स अँड देन सिम्प्लिफाय करायचं असतं आपल्याला. आपण हे स्टडी करूया की एक्झॅक्टली आपल्याला लॉग का घ्यायला लागतो, आपण का घेतोय लॉग. तर इथे एक सम पाहू शकता तुम्ही, फंक्शन y. जर का तुम्ही हा y फंक्शन इथे नोटीस कराल ना रे, हा फार कॉम्प्लिकेटेड फंक्शन आहे, फार कॉम्प्लिकेटेड फंक्शन दिसतो. तो आपल्याला डाऊट हा यायला लागतो, इज इट u इंटू v फंक्शन आहे, और दिस इज u बाय v फंक्शन आहे. पण u बाय v मध्ये पण u मध्ये पण मल्टिप्लिकेशन आहे इथे. ओके, तर नॉर्मल मेथडनी कराल तर हे फार जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. तर मग अशा केसमध्ये आपण काय करतो, आपण लॉग घेतो, दोन्ही साईडला लॉग घ्यायचा. ओके, जस्ट टेक लॉग ऑन बोथ ऑफ दिस टू साइड्स. लॉग घेतल्यानंतर बाय युझिंग प्रॉपर्टीज ऑफ लॉग जस्ट सिम्प्लिफाय राईट हँड साइड. राईट हँड साइडला आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागतं अँड देन टेक डेरिव्हेटिव्ह. मी करून दाखवतो पहा, मी आधी करून दाखवतो, हे पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. आता पहा मी काय करतो, मी आयडेंटिफाय केलं इथे, मी आयडेंटिफाय केलं. ओके, पॉइंट्स काय आहेत पहा आयडेंटिफाय करण्याचे, की कॉम्प्लिकेटेड फंक्शन असलं पाहिजे, कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन और डिविजन. ओके, सेकंड फंक्शन रेस टू फंक्शन. जर का फंक्शन रेस टू फंक्शन असेल देन डेफिनेटली लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन असतं. आता मी दाखवतो तुम्हाला फंक्शन रेस टू फंक्शन कुठे आहे. इथे पहा तुम्ही, tan x is a function, x by 2, x is also a function, x by 2 is also a function. So function raised to power function. So by default logarithmic differentiation याच मेथडने हा सम करायचा आहे. ओके, तर पहा म्हणजे डिफरन्सिएशन मध्ये कसं आहे, खूप सारे टाइप्स आहेत, वेगवेगळ्या टाइपने आपण डिफरन्सिएशन करू शकतो. तर त्यातला हा लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन एक टाइप आहे. तर आपल्याला हे आयडेंटिफाय करणे फार गरजेचं, म्हणजे या गोष्टी आहेत ना की आयडेंटिफाय करण्यासाठी आजच्या लेक्चरमध्ये जर आपल्याला क्लिअर आहे, जो कोणता सम येईल तिथे तुम्ही लॉग घेणार आहे. पण तुम्ही हे समजून घ्या की तो सम जर का एक्झाम मध्ये आला तर आपल्याला फर्स्ट प्रोसेस तर आपला हा असतो की आपल्याला तो आयडेंटिफाय करायला लागतो आधी. मग ज्यावेळेस आपण सम आयडेंटिफाय करू त्यानंतर हा प्रोसेस आपण कंटिन्यू करेन. तर सम आयडेंटिफाय करण्याचे रूल्स काय लिहितोय मी इथे, काय नोटीस करायचं असतं. कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल, कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, खूप सारे टर्म्स आहेत, नंबर ऑफ टर्म्स आहे. सो नंबर ऑफ टर्म्स मल्टिप्लिकेशन आहे और डिव्हिजन आहे. सेकंड काय आहे, फंक्शन रेस टू फंक्शन. फंक्शन रेस टू फंक्शन असेल बाय डिफॉल्ट लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. थर्ड, ओके, कॉम्प्लिकेटेड पॉवर्स असतील, म्हणजे हे जे काही टर्म्स आहेत त्यांचे पॉवर्स पहा तुम्ही, खूप सारे पॉवर्स आहेत, 3/2 क्यूब, x/2, x². ओके, खूप सारे टर्म्स आहेत, खूप सारे टर्म्सचं मल्टिप्लिकेशन आहे, इव्हन त्यांचे पॉवर्स पण आहेत. म्हणजे हे इंडिकेशन आहे की लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन हे आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर मी काय करतोय पहा आता, जस्ट टेक लॉग ऑन बोथ साइड्स. सो लॉग y कॅन बी रिटन ॲज लॉग, इकडे पण लॉग घेतोय मी. सो लॉग e रेस टू x² इंटू tan x रेस टू x/2 just divide by 1 plus x² raised to power 3/2 here into cos cube of x. जस्ट दोन्ही साईडला लॉग घेतला आपण. आता काय करायचं पहा, लॉगचा प्रॉपर्टी यूज करून याला सिम्प्लिफाय करायचा. लॉगचा प्रॉपर्टी यूज करून याला सिम्प्लिफाय करायचं. तर आता पहा कोणता प्रॉपर्टी, इफ यू से दिस एज a, इफ यू कन्सिडर दिस एज a, दिस इन द फॉर्म ऑफ log a by b, दिस बाय b, log a by b च्या फॉर्म मध्ये, हा log a by b च्या फॉर्म मध्ये. आणि आपल्याला माहिती log a by b म्हणजे काय, log a minus of log b. So log y can be written as log a minus of log b. ओके, तर log a by b म्हणजे काय, log a minus of log b आपल्याला करायला लागेल. इथे प्रॉपर्टी जस्ट मेन्शन करतो मी कोणता यूज केलेला, log a by b इज इक्वल टू log a मायनस ऑफ log b. हा वाला प्रॉपर्टी आपण यूज केला आता इथं. If we consider this as a and we consider this as b, so this is nothing but log ab ना, log ab है ना, a into b, and we know that log ab can be written as log a plus log b. आपल्याला माहिती log ab is nothing but log a plus log b. So log ab is nothing but log a plus log b. So log y is equal to log ab
इज नथिंग बट लॉग ए प्लस लॉग बी. ओके, देन मायनस साइन ॲज इट इज. अगेन दिस इज लॉग ए बी. पहा ना तुम्ही, लॉग ए बी आहे, हा ए इंटू बी आहे. वी नो दॅट लॉग ए बी मीन्स लॉग ए प्लस लॉग बी ना. सो ब्रॅकेटमध्ये करतोय मी, इथे ब्रॅकेटमध्ये करतोय. ओके, लॉग ए प्लस लॉग व्हॉट इज बी, कॉस क्यूब ऑफ एक्स. सो लॉग ए प्लस लॉग बी आपण केलेलं आहे परत. तर तुम्ही पाहू शकता थोडंफार सिम्प्लिफाय होत आहे. आता यानंतर मी काय करू शकतो माहिती का, ई रेस टू पॉवर आहे ना, ई रेस टू पॉवर इज एक्स स्क्वेअर ना. सो एक्स स्क्वेअर इथे येऊ शकतो. कोणत्या प्रॉपर्टी बद्दल बोलतोय माहिती का मी, लॉग ए टू दी पॉवर एम. लॉग ए टू दी पॉवर एम कॅन बी रिटन ॲज, हे पहा एम इथे आला पाहिजे, दॅट मीन्स इट कॅन बी रिटन ॲज एम इंटू लॉग ए. पहा एम इथे आल्यानंतर हा एम इंटू लॉग ए असा बनून जातो. तेच करतोय मी, एक्स स्क्वेअर इथे येईल, एक्स स्क्वेअरनी मल्टिप्लाय होईल. तर तो वाला प्रॉपर्टी आपण आता यूज करूया. तर मी एक काम करतोय, पहा मी हा वाला थोडंसं पोर्शन रब करतोय. ओके, तर पाहाल लॉग वाय, लॉग ऑफ वाय कॅन बी रिटन ॲज, हे पहा एक्स स्क्वेअर इथे येईल. ओके, सो एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई, एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई प्लस एक्स बाय टू इथे येईल, मल्टिप्लाय होईल. ओके, सो प्लस एक्स बाय टू इंटू लॉग, एक्स बाय टू इंटू लॉग टॅन एक्स, टॅन एक्स. देन मायनस आहे पहा. ओके, इथे पहा 3/2, हा 3/2 इथे येऊन मल्टिप्लाय होईल. ओके, सो 3/2, सो 3/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. पहा ना, 3/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि इथे काय होईल पहा, हे क्यूब आहे ना, कॉस एक्स होल क्यूब आहे ना. सो जस्ट 3 इथे येईल, बट मायनस ऑफ प्लस इज मायनस, सो मायनस ऑफ 3. सो मायनस ऑफ 3 लॉग ऑफ कॉस एक्स मायनस ऑफ 3 लॉग ऑफ कॉस एक्स, हा आपला फंक्शन बनेल. आता यानंतर काय, यानंतर आपण डिफरन्शिएट करूया डायरेक्टली. यानंतर आपण डिफरन्शिएट करूया. पहा पूर्णपणे सिम्प्लिफाय केलेला आहे आपण. आणखीन यानंतर आणखीन जास्त काही सिम्प्लिफाय नाही होऊ शकत तो. सो मी आता डिफरन्शिएट करायला ट्राय करतोय. तर पाहाल log y. Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Now if I consider this as dummy x, if we consider this as dummy x, so log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो रे, 1/x. That means 1/y. पण हा dummy x आहे ना, so dummy x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायला लागणार. So multiply by derivative of dummy x, and dummy x is y, and we know that y derivative is nothing but dy by dx. तर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये dy by dx फाइंड करायचं आहे बरं. y हा जो फंक्शन आहे, y हा जो फंक्शन आहे, या फंक्शनचा डिफरन्शिएशन फाइंड करायचं आहे. दॅट मीन्स वी नीड टू कॅल्क्युलेट dy by dx हियर. dy by dx आपल्याला फाइंड करायचा असतो ऍक्च्युअली. ओके, तर एक्स स्क्वेअर ॲज इट इज, सॉरी डेरिव्हेटिव्ह करायचा आहे आपल्याला. हे बघा काय, लॉग ई व्हॅल्यू इज 1. ओके, अँड एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 2x हियर प्लस याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा. बघा काय, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा. बट दिस टर्म इट इज इन द फॉर्म ऑफ u इंटू व्ही. तुम्ही पहा ना, हे u इंटू व्ही आहे ना, u इंटू व्ही आहे ना, तो डिवाइड बाय 2 तर आहेच सर. जस्ट डिवाइड बाय 2 मेन्शन करतोय मी, कॉन्स्टंट आहे, सेपरेट केला मी तुला. दिस इज u इंटू व्ही. सो u ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v ॲज इट इज into derivative of u, and u is nothing but x here. Okay, so minus 3/2 परत as it is. If we consider this as x, and we know that log x derivative is nothing but 1/x. So 1/x केला मी, but as this is dummy x ना, so dummy x असल्यामुळे just multiplied by derivative of dummy x, one derivative is 0 and x square derivative is 2x, just multiplied by 2x here. Again minus 3 as it is. Hey ba, consider this as x, and we know that log x derivative is 1/x, so 1/x. But as this was a dummy x, just multiply by derivative of that dummy x. Cos x चा derivative काय असतो, minus of sin x. So इथे मी काय मेन्शन करेन, minus of sin x, but minus plus होईल ना, minus of minus it will be plus. So 3 into sin x by cos x, हा असा बनेल तो. तर हा आपला आन्सर आहे. आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय करतो मी, पहा dy by dx. पहा आपल्याला फाइंड काय करायचं, we need to calculate value of dy by dx. So dy by dx can be written as y तिकडे जाऊन multiply होईल. So y into, okay,
सो y इंटू दिस इज 2x प्लस x log tan x अगेन. आता log tan x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. इफ वी कन्सिडर दिस ॲज x, जर का आपण याला x बोललो, सो log x डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1/x ना, 1/x असतो ना, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स करायला लागतं. आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर sec स्क्वेअर x असतो. sec स्क्वेअर x असतो. tan x डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. त्यानंतर मी काय करतो पहा, प्लस log tan x as it is. log tan x as it is. x derivative is nothing but 1. And just divide by. इथे 2 है ना. Okay. Just divide by 2 here. Okay. Just divide by 2 here. आता यानंतर पुढे काय बनतं पहा, हे 2 cancel. This 2 cancel. So minus of 3x divide by 1 plus x square. Okay. Then this is plus 3 into tan x here. 3 into tan x. तर हा जो काही आहे याला जस्ट y ने मल्टिप्लाय केलं तर आपला हा आन्सर आहे. पहा आन्सर लेंदी आहे, मोठा आहे, बट स्टील दिस हाच आन्सर आहे आपला, हाच आन्सर आहे. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या केसमध्ये थोडेसे आन्सर असे मोठे पण येतात. आता इथे सिम्प्लिफिकेशन, आणखीन काही सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं का, जर का तुम्ही याचा स्टडी कराल ना, तर इथे एक सिम्प्लिफिकेशनचा स्कोप आहे पहा. पण त्याआधी मी एक काम करतोय, मी काय करतोय पहा, dy by dx इट कॅन बी रिटन ॲज व्हॅल्यू ऑफ y, माहिती आहे आपल्याला y व्हॅल्यू इज e raised to x square into tan x raised to power x by 2 here. Just divide by 1 plus x square raised to power this 3 by 2 into cos q of x. Okay, this is y. Then multiply by, हे पहा मल्टिप्लाय या हा ॲज इट इज आपल्याला इथे मेन्शन करायचा. पण इथे मी एक सिंपल मॉडिफिकेशन काय करतोय माहिती का, हा ॲज इट इज इथे मेन्शन करायला, ॲज इट इज मेन्शन करायला इथे एक छोटंसं मॉडिफिकेशन करतोय इथे या रिजनमध्ये. sec स्क्वेअर एक्स बाय tan x, मी याला काय लिहितोय पहा, sec स्क्वेअर एक्स बाय tan x. इट कॅन बी रिटन ॲज sec स्क्वेअर मीन्स 1 by cos स्क्वेअर x. ओके, cos स्क्वेअर x. ओके, tan x दिस इज 1 by tan x ना, अदरवाइज ओके, tan x कॅन बी रिटन ॲज sin x बाय cos x. मग तो cos x वरती जाईल, दिस cos x. सो cos x अँड दिस स्क्वेअर कॅन्सल. मग हे काय राहतं रे, 1 डिवाइड बाय sin x into cos x. Correct? Just multiply, divide by 2 here. So 2 divide by 2 sin x cos x. That means 2 divide by. So we know that 2 sin x cos x is nothing but sin 2x. So here the sin 2x है ना. That means answer is 2. 1 divided by sin, that is cosec. So answer is 2 into cosec 2x. ठीक है, थोड़ा सा नीट लिहितो मी इथे 2 into cosec 2x. So answer is 2 into cosec 2x. So याच्या जागी instead of this thing we can write 2 into cosec 2x. तर याच्या जागी आपण 2 into cosec 2x लिहू शकतो. बाकी सर्व ॲज इट इज मेन्शन करायला इथे. तर हा आपला आन्सर असेल. तर जर का फंक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड असेल, म्हणजे खूप सारे टर्म्स असतील, फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 3, एक्स क्यूब प्लस 5, 2x स्क्वेअर प्लस 1, सो नंबर ऑफ टर्म्स असतील आणि त्यांचा पावर पण फार कॉम्प्लिकेटेड असेल. इथे पहा क्यूब पण आहे, अंडर रूट पण आहे, दॅट मीन्स रेस्ट टू पॉवर 3/2 आहे. ओके, स्क्वेअर पण आहे, क्यूब रूट पण आहे, इथे स्क्वेअर आहे. अँड ऑल दीज 3 टर्म्स. ओके, तर हे सर्व काही टर्म्स आयदर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनमध्ये असले पाहिजे, तर असं जर का फार कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल जर का दिसेल तुम्हाला, जस्ट अप्लाय लॉगॅरिथम ऑन बोथ साइड. दोनही साईडला आपल्याला लॉगॅरिथम अप्लाय करायचा असतो. अल्टिमेटली आपल्याला फाइंड काय करायचं मी तुम्हाला हे सांगतो. इफ y इज दिस फंक्शन, ओके, एक फंक्शन आहे, देन वी नीड टू फाइंड व्हॅल्यू ऑफ dy by dx हियर. आपल्याला dy by dx चा व्हॅल्यू फाइंड करायचा असतो. आता आपण पाहूया की dy by dx चा व्हॅल्यू आपण कसं फाइंड करू शकतो. सो इफ दिस इज y, ओके, सो ज्यावेळेस आपण आयडेंटिफाय केलं, वी नीड टू यूज लॉगॅरिथम हियर. ओके, कसं परत सांगतो मी कसं आयडेंटिफाय केलं. खूप सारे टर्म्स आहे, खूप सारे टर्म्सचा पॉवर पण फार कॉम्प्लिकेटेड आहे आणि हे सर्व टर्म्स मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या गोष्टींमध्ये आहेत. ओके, सो विल जस्ट अप्लाय लॉगॅरिथम ऑन बोथ साइड्स. दोनही साइडला मी लॉगॅरिथम अप्लाय करतोय. सो log y can be written as log of okay x square plus 3 square, then cube root of x square plus 5 whole square, just divide by under root of 2x square plus 1 raised to power 3. ओके, तर हे असं आहे. आता आपण हे पण डिस्कस केलं होतं इव्हन की
जर का लॉग मध्ये फार कॉम्प्लिकेटेड असेल तर आधी आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेऊया बाय युझिंग प्रॉपर्टीज ऑफ लॉग. ओके, तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन साठी लॉगच्या सर्व प्रॉपर्टीज आपल्याला माहिती असायला हव्या परत. सो याला आपण आधी सिम्प्लिफाय करून घेऊया, याला आपण व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घेऊया. सो लॉग वाय can be written as, it can be written as, consider this as a, consider this as a and consider this as b. So this is nothing but log a by b now, and we know that log a by b, log a by b, log a by b, it can be written as log a minus of log b. Log a by b can be written as log a minus log b. So log a log a minus of log b is 2x square plus 1 raised to power 3 and त्याचा अंडर रूट आहे इथे. सो log a by b can be written as log a minus of log b as it is आपण इथे मेन्शन केलेलं आहे. आता यानंतर पहा, जर का तुम्ही हे नोटीस कराल इथे दिस फर्स्ट टर्म, दिस सेकंड टर्म, इफ वी कन्सिडर दिस एज log ab, log ab वर हा log ab माहिती आहे आपल्याला, परत इथे मेन्शन करतो पहा काय, log ab can be written as log a plus log b. माहिती आहे आपल्याला log ab म्हणजे log a plus log b असतं. ओके, सो log ab म्हणजे log a plus log b. सो log of y as it is, log of y as it is, log ab means log ab म्हणजे काय असणार आहे पहा, log of a plus log of b. b काय आहे पहा, तर x square plus 5 raised to 2 आहे हा, आणि क्यूब रूट आहे इथे. ओके, क्यूब रूट आहे याचा अर्थ raised to power 1/3 असतो तो, मायनस तर इथे पाहाल तर log 2x स्क्वेअर प्लस 1 चा क्यूब आहे. ओके, पण इथे अंडर रूट पण आहे. अंडर रूट याचा अर्थ असतो रेस टू पॉवर 1/2. सो थोडंसं सिम्प्लिफाय करतोय मी, अँड वी नो दॅट हा 2 इथेच असतो. कोणता प्रॉपर्टी यूज केला पहा आपण, log a to the power m can be written as m into log a. log a to the power m, it can be written as m into log a. So m into log a, that means log y, it can be written as 2 into log x square plus 3. ओके, प्लस सेम इथे पहा हे मल्टिप्लाय होईल काय, 2 into 1/3 is 2/3. सो तो 2/3 इथे येईल, दॅट मीन्स 2/3 into log x square plus 5 here मायनस हे पहा मल्टिप्लाय होईल 3/2, दिस 3/2. सो 3/2 परत इथे येईल, दॅट मीन्स दिस 3/2 into log of 2x square plus 1. इथेपर्यंत आता हे सिम्प्लिफाय झालेलं आहे. आता यानंतर आणखी सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाहीये, तर आपण डायरेक्टली आपण dy/dx फाइंड करण्याचा ट्राय करूया. सो विल डिफरन्शिएट दिस बोथ ऑफ दिस टू साइड्स, दोन्ही साइडला आपण डिफरन्शिएट करूया. ओके, सो मी जस्ट मेन्शन करतो इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, तर पहा काय log y log y चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आपल्याला, log y चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. कन्सिडर दिस एज डमी x. ओके, तो फॉर्मॅट कोणता बनला रे, log x फॉर्मॅट बनला, log x फॉर्मॅट बनला ना, अँड वी नो दॅट log x डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1/x. ओके, सो log x डेरिव्हेटिव्ह इज 1/x, बट दिस नॉट x ना, सो म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागतो आपल्याला, म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह करायला लागतो. सो जस्ट मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ y, and we know that derivative of y is dy/dx here. Okay, so that is equal to हे पहा 2 as it is, 2 as it is मेन्शन केलेला आहे मी इथे. ओके, log x square plus 3. Now if we consider this as x, okay, 2 as it is, if we consider this as x, log x derivative is 1/x ना, so 1/x square plus 3 बनेल तो. So 1/x square plus 3 बनेल, just into 2x करायला लागेल because this is dummy x. So just multiply by derivative of this dummy x, and we know that x square derivative is 2x and plus 3 derivative is 0 here. Okay, so plus sign as it is, 2/3 as it is, plus sign as it is, 2/3 as it is. Adapa, if we consider this as x, we know that log x derivative is 1/x. So 1/x square plus 5 बनल. So 1/x square plus 5 बनल, just into 2x करायला लागेल परत, into 2x because x square derivative, this is dummy x ना, so just x square derivative is 2x, just multiply it by 2x there, then minus of 3/2 into log of again this is dummy x, so log of x derivative is nothing but 1/x. So what is x? 2x square plus 1. But as this was dummy x, we need to multiply it by derivative of this dummy x.
So 2 as it is, x square derivative is 2x. So 2 into that 2x, it becomes 4x. So this multiplied by 4x here. तर काय बनेल पहा, आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची ना, dy by dx. हा वाला पोर्शन मी थोडंसं रब करतोय, नोट करून घ्या व्यवस्थित आधी. तर पाहिला आता, now we need to find value of dy by dx ना. So dy by dx can be written as, हा y तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ओके, so y is in multiplication here. 2 into 2 4 into x 4x. So 4x divided by x square plus 3 बनेल. ओके, प्लस पहा काय 2 into 2 again 4x. So 4x divided by 3 into x square 3x square plus 15 बनेल. Then इथे मायनस आहे पहा, मायनस 2 1, this is 2 2. So 3 into 2 6, वरती बनेल 6x divided by this is 2x square plus 1. हा आन्सर बनेल. So value of dy by dx, value of dy by dx, it can be written as, but what is y? तो y काय होता पहा ना तुम्ही, y हाच फंक्शन होता ना. सो तुम्ही इथे ॲज इट इज कॉपी करेन, दॅट मीन्स x स्क्वेअर प्लस 3 रेज टू पॉवर 2, देन अगेन क्यूब रूट ऑफ x क्यूब प्लस 5 रेज टू पॉवर 2, जस्ट डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू पॉवर 3. ओके, सो दिस इज y. आणि हा जो काही पार्ट आहे ना रे, हा इथे ॲज इट इज मला मेन्शन करायचा. तर हा आपला आन्सर असणार, हा आपला आन्सर असणार. याला बोलतो आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. सो बाय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स आपण त्याला डिफरन्शिएट करतो, नंतर सिम्प्लिफाय करून डिफरन्शिएट करतोय. या प्रोसेसला आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन बोलतो. तर क्वेश्चन नंबर 3 पहा, याच्यामध्ये पण आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन यूज करू शकतो. इथे 3 टर्म्स आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि पॉवर पण थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. तर मी काय करतोय पहा, जस्ट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग वाय can be written as log of x plus 1 raised to power 3 by 2, 2x plus 3 raised to power 5 by 2, then 3x plus 4 raised to power 2 by 3. तर असा फॉर्मॅट बनेल. Now we know that this is log ABC. इथे मेन्शन करतो मी, log ABC can be written as log A plus log B plus log C. Log ABC can be written as log A plus log B plus log C. तो पा रहे हो log y is equal to, so log ABC means log A plus log B plus log, this is C. Okay, so log ABC is log A plus log B plus log C यूज केला मी. So again log y can be written as, तर हा माहिती आपल्याला पॉवर इथे येत असतो, that means 3 divided by 2. 3 divided by 2 log x plus 1 plus 5 divided by 2 log 2x plus 3, and then finally 2 divided by 3 log 3x plus 4. असा बनून जाईल. Now differentiating both sides. Just mention करतो मी ते differentiating both sides with respect to x, with respect to x. Now differentiating with respect to x. So इथे पाहाल काय, if I assume this as dummy x, जर का मी याला डमी एक्स कन्सिडर केला ना, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन एज 1 बाय एक्स इनटू करायला लागेल डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. वाय डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट डी बाय डी एक्स, आणि आपल्याला डी बाय डी एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा असतो बरं. दॅट इज इक्वल टू 3/2 ॲज इट इज. 3/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. इफ यू कन्सिडर दिस एज एक्स, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1 बाय एक्स ना. ओके, 1 बाय एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. सो याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल डमी एक्सचा. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो 1 असतो. सो जस्ट मल्टिप्लाय बाय 1 करण्यापेक्षा काहीच नाही करत मी, जस्ट सोडून देतो मी ते. सो प्लस दिस 5 divided by 2 इंटू पारे, इफ वी कन्सिडर दिस एज डमी एक्स, सो लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन एज 1 बाय एक्स इंटू मल्टिप्लाइड बाय डमी एक्स डेरिव्हेटिव्ह. सो 2x चा डेरिव्हेटिव्ह पहा, 2x चा डेरिव्हेटिव्ह हा 2 येतो. सो जस्ट मल्टिप्लाइड बाय 2 हिअर. 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, सो मेन्शन नाही करत मी काही. अँड फायनली 2 divided by 3 as it is, log x, dummy x, log x derivative 1 by x, that is equal to 3x plus 4, just multiplied by 3 here, because 3x derivative is 3, multiply करायचं. ओके, 4 derivative is 0, काही मेन्शन नाही करायचं. सो 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 जस्ट मल्टिप्लाय केला मी इथे. तर काय होईल पहा आन्सर, dy by dx कॅन बी रिटन एज y तिकडे जाऊन मल्टिप्लाय. सो y इंटू दिस इज 3 by 2 into x plus 1. ओके, प्लस 2 to cancel, 5 divided by
2x प्लस 3 ओके प्लस 3 कॅन्सल 2 डिवाइड बाय 3x प्लस 4 तर हा आपला आन्सर असेल. जस्ट वायच्या जागी आपल्याला हा फंक्शन ॲज इट इज इथे मेन्शन करायचा असतो. तर तितकं तुम्ही करून द्याल फक्त लास्ट स्टेप. ओके तर फोर्थ सब टाइप पाहाल काय y इज इक्वल टू x रेस टू x प्लस a रेस टू x. तुम्ही बोलाल फंक्शन रेस टू फंक्शन आहे मग लॉग अप्लाय करायचा का. चलो मी लॉग अप्लाय करून दाखवतो तुम्हाला. पहा लॉग y can be written as log of x raised to a plus x raised to x plus a raised to x. पण पहा हे आपल्याला प्रॉपर्टी माहिती नाही आहे. log a plus b plus c अशी काही प्रॉपर्टीज नाही आहे. इनफॅक्ट log a plus b plus c नाही आहे. log a plus log b plus log c आहे. ओके दॅट इज इक्वल टू log abc. पण आपल्याकडे log a plus b plus c अशी काही प्रॉपर्टी नाही आहे. सो log a plus b हे सिम्प्लिफायच नाही होऊ शकत. तर ऍक्च्युअल मध्ये या स्टेज मध्ये लॉग यूज करणं हे थोडंसं रॉंग असेल. तर असे सम कसे करायचे पहा. we need to differentiate both these sides. We need to find dy by dx here. Okay, so I will just mention here differentiate both sides. Differentiate both sides. दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह करायचं. Okay, so y derivative can be written as dy by dx here. That is equal to derivative of x raised to a plus x raised to x plus a raised to x. That means dy by dx it can be written as this derivative of u plus v plus w ना. So आपल्याला माहिती u plus v चा derivative means u derivative plus v derivative plus w derivative. That means derivative of u plus derivative of v plus derivative of this w. That means dy by dx is nothing but x raised to a. आता कोणता फॉर्मॅट आहे पहा. a is a constant म्हणजे हे x raised to n टाइप आहे. x raised to n टाइप आहे हा. ओके x raised to n derivative is n into x raised to n minus 1 माहिती ना आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to n is equal to n into x raised to n minus 1. आता जर का हे माहिती नसेल ना तर एकदम स्टार्ट लेक्चर नंबर 1 पासून परत इथेपर्यंत पाहत या. ओके सो x raised to a derivative is a into x raised to a minus 1 प्लस हा डेरिव्हेटिव्ह अननोन माहित नाही आपल्याला. ओके एक्स रेस टू एक्स फंक्शन रेस टू फंक्शन हा डेरिव्हेटिव्ह माहित नाही. ठीक आहे चलो वेट करूया आपण. सो प्लस ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह माहिती ना आपल्याला. ए रेस टू एक्स इज ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ओके जस्ट एक्स रेस टू एक्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. मी काम करतो मी तो सेपरेटली फाइंड करतो. विल फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. एक्स रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया आपण आणि तो मी इथे मेन्शन करेन. तर पहा I'm assuming u as a function. एक x raised to x ला मी एक सेपरेट फंक्शन ट्रीट करतो. u बोलतो मी त्याला u. ओके u is equal to x raised to x. u is equal to x raised to x. x raised to x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणे आहे. ओके फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to x means finding derivative of u. This function raised to function. So function raised to function असेल तर काय करेल पहा आपण. just take log on both sides. So log u can be written as log of x raised to x here. Okay that means log u can be written as हा x इथे येत असतो माहिती आपल्याला. So x into log x बनेल. Okay just differentiate both these sides. Consider this as x dummy x. So log x derivative is 1 by x into dummy x derivative. करेक्ट पहा काय log x derivative is 1 by x into derivative of that dummy x. So u चा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला. ओके दॅट इज इक्वल टू दिस u into v हा u into v आहे u into v. So u as it is. Okay log x derivative is 1 by x plus log x as it is u derivative that is equal to 1. u into v चा रूल आहे माहिती आपल्याला. u as it is v derivative plus v as it is u derivative. That means du by dx can be written as u multiplication by xyl x cancel. So this is 1 plus log x no. Okay that means d by dx. What is u but what is u? U is x raised to x no. So derivative of u means derivative of x raised to x is x raised to x into 1 plus log x. Okay that means derivative of x raised to x is x raised to x into 1 plus log x. तर हे फायनली आन्सर असेल आपलं. दिस dy by dx याचाच डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा होता जो की आपण सेपरेटली फाइंड केला बाय युझिंग लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आणि त्यानंतर तो मी इथे सबस्टिट्यूट केलेला आहे इथे. ओके तर बघा फिफ्थ सब टाइप. नंबर ऑफ टर्म्स तर आहेत 2च टर्म्स आहे फक्त. ओके पण ते मल्टिप्लिकेशन मध्ये नाही आहे. सो डायरेक्टली लॉग अप्लाय नाही करायचा.
आता दाखवलं तुम्ही लास्ट सम मध्ये करून. सो लॉग ए प्लस बी प्लस सी फॉर्म बनतो नाही का. दिस फंक्शन रेस टू फंक्शन, इवन दिस फंक्शन रेस टू फंक्शन. मी काय करतोय पहा, मी मेन्शन करतोय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. दोनों साइडला डेरिव्हेटिव्ह करणार मी आता. ओके, सो वाय डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन एज dy by dx हियर. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x रेस टू पॉवर tan x मायनस x रेस टू पॉवर log x. काय सिंपल आहे, दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह केला आपण. सो dy by dx is equal to this derivative of u minus v. Derivative of u minus v means derivative of u minus derivative of v. ओके, तर बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाहीये, इव्हन याचा पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाहीये. आपण तो सेपरेटली फाइंड करूया आणि इथे मेन्शन करूया. दोघांचा पण डेरिव्हेटिव्ह सेपरेटली फाइंड करूया आणि इथे आपण ते मेन्शन करूया. तर पहा मी काय करतोय, I'm assuming u as sin x raised to tan x. Sin x raised to tan x ला मी u हा फंक्शन रेफर करतोय. ओके, सो I'm assuming v as say x raised to power log x. v ला मी x raised to log x असं रेफर केलेलं आहे. तर मी काय करतोय पहा, इथे फंक्शन रेस टू फंक्शन आहे ना, हा फंक्शन रेस टू फंक्शन आहे ना. तर फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर लॉग घ्यायचा हे तरी क्लिअर आहे. सो जस्ट लॉग u कॅन बी रिटन एज log of sin x रेस टू पॉवर tan x. तर आता हा माहिती आहे आपल्याला tan x इथे खालती येतो. दॅट मीन्स log u इज इक्वल टू tan x इंटू log ऑफ sin x असं आपण मेन्शन करू शकतो. आता आपण डेरिव्हेटिव्ह करूया. पण आता मी डेरिव्हेटिव्ह करतोय. ओके, सो डिफरन्शिएट बोथ साइड्स. दोनही साइडला डेरिव्हेटिव्ह करूया. ओके, आपल्याला माहिती इफ दिस इज x डमी x, so log x derivative can be written as 1 by x. Log x derivative is 1 by x into du by dx. Okay, that is equal to tan x as it is. This tan x as it is. Sorry, हा u into v फॉर्मॅट आहे. u into v फॉर्मॅटने आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायला लागेल. ओके, सो करेक्ट, u into v करत असतं वेळी u फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, derivative of second function, that means log sin x derivative. Okay, plus log sin x, that is second function as it is. आता हे मी रब करतो. So second function as it is, then derivative of first function, and first function is tan x here. So du by dx can be written as u तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. ओके, tan x as it is into पहा काय आता log sin x चा डेरिव्हेटिव्ह. इफ वी अज्युम दिस एज x, सो आपल्याला माहिती log x चा डेरिव्हेटिव्ह काय रे बाबा, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by sin x ना, इंटू डमी x असल्यामुळे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डमी x. सो sin x डेरिव्हेटिव्ह इज cos x. सो जस्ट असं मल्टिप्लाय करायला लागतं आपल्याला. त्यानंतर प्लस दिस log sin x as it is इंटू tan x डेरिव्हेटिव्ह इज sec square x. tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x असतं ना. तर पहा तुम्ही cos by sin cot बनेल. cot is nothing but 1 by tan cancel, so हा calculation 1 बनेल. That means du by dx is nothing but u into this is 1 plus this is sec square x into log of sin x. तर असा बनून जाईल. आता मी काय करतोय, instead of u I'm substituting sin x raised to tan x. यूच्या जागी मी काय सबस्टिट्यूट करतोय, sin x raised to tan x. Instead of u I'm substituting sin x raised to tan x. हे समजलं. तर पहा sin x raised to tan x डेरिव्हेटिव्ह माहिती आहे ना आपल्याला. तो काय आहे, sin x raised to tan x ब्रॅकेट 1 plus sec square x into log of sin x मायनस, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पहा आपण सेपरेटली फाइंड करतोय. आपण याचा डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड केला, मेन्शन केला. आता याचा डेरिव्हेटिव्ह मी फाइंड करणार, इथे मेन्शन करणार. सिंपल आहे. तर यासाठी आता मी हा वाला पार्ट रब करतोय. हा आधी तुम्ही नोट करून घ्याल व्यवस्थित. आता हा पार्ट रब करतोय मी. तर आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. सो आय एम जस्ट अज्युमिंग दिस फंक्शन ॲज v. सो x रेस टू log x. तर v x रेस टू log x या फंक्शनला मी जस्ट v अज्युम केलेलं आहे. ओके,
सो जस्ट टेक लॉग ऑन बोथ साइड. हे आपल्याला कसं समजलं लॉग घ्यायचं? फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू फंक्शन असल्यामुळे लॉग घेतोय आपण. ओके, सो log v is equal to log of x raised to log x here. Okay, so log v can be written as, हे पहा, log x इथे येऊन मल्टिप्लाय होईल. ओके, सो log x into अगेन log x असा बनला तो, log x into log x बनतोय तो. ठीक आहे, log v can be written as, अदरवाइज आपण डिफरन्शिएट करूया डायरेक्टली, u into v, हा u into v. अदरवाइज तुम्ही log x into log x ला log x होल स्क्वेअर पण मेन्शन करू शकतो आपण. दॅट मीन्स log v can be written as log x होल स्क्वेअर. Okay, now differentiate both sides. Differentiate both sides. काय log v derivative is 1 by v because log x type है ना, dummy x ना. So log x derivative is 1 by x into derivative of that dummy x, that is dv by dx, that is equal to, if we assume this as dummy x, x चा square है तो x चा square, and we know that x square derivative is 2x. x square derivative is nothing but 2x. सो 2 into log x बनला, पण इंटू करायला लागेल ना आपल्याला, इंटू करायला लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स करायला लागेल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स करायला लागणार आपल्याला. ओके, दॅट मीन्स dv by dx कॅन बी रिटन एज v ब्रॅकेट 2 into log x, log x डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट 1 by x ना. तर हा आपला आन्सर बनला. आता काय करणार पहा, v, व्हॉट इज v व्हॅल्यू? v इज x रेस टू log x. सो v च्या जागी मी x रेस टू log x मेन्शन करणार. इन्स्टेड ऑफ v आय एम रायटिंग x रेस टू log x असं मेन्शन करणार. तर पहा ना, x रेस टू log x चा तर डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता आपल्याला, आणि जो की कॅल्क्युलेट केला आपण, x रेस टू log x ब्रॅकेट 2 log x डिवाइड बाय 2 log x डिवाइड बाय x मेन्शन केला ना आपण. हा तर हा बेसिकली लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन होता. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया, 1.3 एक्सरसाइज मध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनचे काही सम्स आहेत. 2 सम्स आहेत, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन खूप सारे सम्स आहेत. त्या सम्सची आपण प्रॅक्टिस करूया. तर हे सर्व काही व्यवस्थित स्टडी करून घ्याल. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये ते तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. स्टार्टिंगचे 3-4 सम्स वाटल्यास तुम्ही पाहू शकता, आणि त्यानंतर तुम्ही ट्राय करा की पूर्ण एक्सरसाइज मधील तो क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह कराल. ओके.